गुड मॉर्निंग आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. मैत्रिणींनो, गेल्या 2 दिवसापासून मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला नाही, याचं मला खूप वाईट वाटत आहे. त्यामुळे मी आज या जानेवारी महिन्यातील एक अतिशय खास असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. व व्हिडिओ असणार आहे की आपण जी काही किशोरी बैठक घेतो, जी काही किशोरी मुलींची बैठक आपण मंथली घेत असतो, तर त्याविषयीचा हा व्हिडिओ असणार आहे की नेमका कुठल्या प्रकारचा विषय आपण या किशोरी बैठकीमध्ये निवडायचा, किंवा एक विषय मी तुम्हाला सांगणार आहे की जो तुम्ही कुठल्याही महिन्याच्या किशोरी बैठकीसाठी निवडू शकता. त्याचं कशा प्रकारे आपण मुलींना माहिती वगैरे सांगायची हे देखील या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. व त्यामुळे तुम्ही तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत देखील या व्हिडिओची लिंक पाठवा आणि या व्हिडिओला लाईक करायला सांगा, चॅनलला सबस्क्राईब देखील करा व जे काही बेल आयकॉनचं बटन आहे ते देखील प्रेस करा आणि ऑलसाठी प्रेस करा. कारण की ज्यावेळेस तुम्ही ऑल करता त्यावेळेस जर समजा मी आज व्हिडिओ एखादा अपलोड केला तर तो तुम्हाला लगेच भेटेल. काही वेळेस अतिशय महत्त्वाचे असे व्हिडिओ असतात की ते तुम्हाला आजच्या आज मिळणं खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी एवढं मात्र नक्की करा. चला तर मग सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ. तर बघा, किशोरी बैठक जानेवारी 2025. तर या ठिकाणी तुम्ही ज्या दिवशी बैठक घेणार आहात त्या दिवशीचं इथं दिनांक टाकून घेऊ शकता. तर त्यानंतर सुरुवातीला आपण लिहिणार आहोत विषय. तर बघा, विषय काय आहे? गुड टच बॅड टच. तर हा अतिशय इम्पॉर्टंट असा विषय आहे ताई, आणि किशोरी मुलींना या विषयावरती एकतरी बैठक तुम्ही नक्कीच घ्यावी असं मला वाटतं. तर बघा, वरील विषयास अनुसरून श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वीट या ठिकाणी किशोरी मुलींची बैठक घेण्यात आली. उपस्थित मुलींना पुढील प्रमाणे समुपदेशन करण्यात आले. तर या ठिकाणी तुम्ही तुमचं ठिकाण मेन्शन करू शकता की ज्या ठिकाणी तुम्ही या मुलींची बैठक वगैरे घेत आहात. कधी तुम्ही उपकेंद्रात घेता, अंगणवाडीत घेता, किंवा एखाद्या शाळेमध्ये जाऊन किंवा एखाद्या जे काही सभागृह वगैरे असेल त्या ठिकाणी देखील तुम्ही ही बैठक घेऊ शकता. तर त्या ठिकाणचं ते ठिकाण आपण या ठिकाणी सुरुवातीला मेन्शन करायचं आहे, म्हणजे याचं प्रोसिडिंग ज्यावेळेस तुम्ही लिहिता त्यावेळेस. तर बघा, वयात येणाऱ्या किशोरी मुलींना काही गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे. कोणता व्यक्ती कोणत्या हेतूने स्पर्श करत आहे हे मुलींना समजले पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीने केलेला स्पर्श तुम्हाला आवडला नाही तर त्याला बॅड टच असे म्हणतात. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती तुमच्या प्रायव्हेट पार्टला चुकीच्या पद्धतीने हात लावत असेल, मग ती बाजारात, घरी, रेल्वे, बस किंवा कोणत्याही ठिकाणी असू, तो बॅड टच समजावा. तर बघा मुलींनो, या गोष्टी तुम्हाला माहीत असणं अतिशय महत्त्वाच्या आहेत. व तुम्ही आशाताई म्हणून जर ही किशोरी बैठक घेत असाल तर मुलींना कुठल्या प्रकारचा स्पर्श योग्य आहे, कुठल्या प्रकारचा टच गुड आहे, किंवा कुठल्या प्रकारचा टच बॅड टच आहे, हे देखील तुम्ही व्यवस्थित समजून सांगायचं आहे. त्यांना हे बजावून सांगायचं आहे की कोणत्याही व्यक्तीने चुकीच्या हेतूने आणि चुकीच्या पद्धतीने तुमच्या जर प्रायव्हेट पार्टला तुम्हाला न आवडणारा असा स्पर्श करत असतील तर तो बॅड टच समजावा व लवकरात लवकर सजग व्हावे. तर बघा, एखादी व्यक्ती तुम्हाला प्रेमापोटी स्पर्श करत असेल किंवा डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असेल, किंवा आई, आजी, आजोबा किंवा इतर नातेवाईकांनी केलेला जो काही म्हणजे आशीर्वादासाठी असेल किंवा प्रेमापोटी असेल, तो जो काही स्पर्श आहे त्याला गुड टच असे म्हणतात. त्यामुळे त्यांना हे समजून सांगायचं आहे की नेमका बॅड टच कशा प्रकारचा असतो, गुड टच कशा प्रकारचा असतो. जर बघा, एखाद्या व्यक्तीने तुमच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याला विरोध करा, शांत बसू नका, आईवडिलांना, शिक्षकांना सांगा. बघा, अशा वेळेस मुलींनी शांत बसायचं नाही, हे देखील त्यांना तुम्ही बजावून सांगा. कुणी कारण नसताना जर जवळ येण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीपासून लगेच दूर जा. खेळताना, पोहताना जर कुणी चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या हेतूने स्पर्श करत असेल तर त्या स्पर्शाला विरोध करा. हे देखील त्या मुलींना तुम्ही पटवून सांगायचं आहे. जर एखाद्या अनोळखी व्यक्तीनं आपल्याला आवडीच्या वस्तू खायला प्यायला दिल्या, किंवा अज्ञात किंवा बाहेरच्या व्यक्तीने एखादी गोष्ट देऊन किंवा तुम्हाला एखादं मोठं आश्वासन देऊन फसवण्याचा प्रयत्न केला, तर अशा वेळी तुम्ही जागरूक राहणं खूप महत्त्वाचं आहे. व जास्त करून तर जे काही अननोन पर्सन असतील किंवा एखादं कुणी आपल्याला काही वस्तू देऊ इच्छित असेल, ते आपल्या ओळखीचं वगैरे नसेल, तर अशा वस्तू तुम्ही घेऊच नका, कारण यातून देखील पुढे जाऊन ते तुमचा गैरफायदा घेऊ शकतात. हे मुलींना तुम्ही व्यवस्थित समजून सांगायचं आहे. तर अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची अशी माहिती आशा स्वयंसेविकांनी बैठकीत सांगितली आणि बैठक समाप्त करण्यात आली.
तर या व्यतिरिक्त देखील आम्ही व्यवस्थितरित्या त्यांना गुड टच कुठल्या प्रकारचे असतात, बॅड टच कोणत्या प्रकारचे असतात हे देखील व्यवस्थित समजून सांगितलं. त्यांना जागरूक वगैरे देखील केलेलं आहे. हेल्पलाईन नंबर वगैरे देखील दिलेले आहेत किंवा शिक्षकांना देखील सांगितलं आहे की मुलींकडे लक्ष वगैरे द्या. मुलींनी जर तुम्हाला अशा प्रकारची माहिती दिली तर ती तुम्ही गोपनीय ठेवा आणि ही माहिती या माहितीचा म्हणजे व्यवस्थित असं त्याचं सोल्युशन वगैरे काढा. किंवा मुलींना देखील सांगितलं आहे की तुम्हाला जर असं काही वाटलं तर तुम्ही तुमच्या आईवडिलांना सुरुवातीला नक्की सांगा किंवा तुमची जवळची मैत्रीण वगैरे असेल किंवा शिक्षिका वगैरे एखादी असेल तर हे लवकरात लवकर त्या शिक्षकांपर्यंत किंवा आईवडिलांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.